आता थेट देहूमध्ये जाऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पूजा करतात। आपण ही सगळी थेट दृश्य पाहतोय देहूमधून। मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा केली जाते। खरतर भक्तांना आता ओढ लागली आहे ती पांडुरंगाच्या भेटीची आणि वारकरी ज्या क्षणाची खरतर वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण सगळा आलेला आहे आणि याची सुरुवात आता होताना आपल्याला बघायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडते। मुख्य पालखीमधून यंदाचा 340वा पालखी सोहळा आणि ऊन पाऊस वादळ वारा कशाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। देहूमधून हा प्रस्थान सोहळा आता सुरू होतोय, त्याची सगळी थेट दृश्य आपण बघतो। तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आता होतंय। महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे वारी आणि याची सुरुवात आता होताना आपल्याला बघायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहूमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या हस्ते ही सगळी पूजा पार पडते। महाराष्ट्राची गौरवशाली अशी परंपरा आणि अविरत सुरू असलेली ही वारी याची सगळी थेट दृश्य आपण सध्या न्यूज 18 लोकमतवरती बघतो। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आता सुरू होतोय आणि ही सगळी लगबग आपण गेले काही दिवस बघत होतो, अनुभवत होतो आणि तो प्रसंग आज आलेला आहे ज्याची सगळे वारकरी वाट पाहत होते आणि आनंदाचा क्षण हा आता आलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडते। यंदाचा हा 340वा पालखी सोहळा आहे आणि या सगळ्या पालखी सोहळ्यासाठी मोठी उत्सुकता, मोठं चैतन्य, आनंद हे सगळं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। खरं तर आनंद काय असतो याचं जर चित्रस्वरूप जर बघायचं असेल तर आपल्याला वारी ही बघावी लागेल। निव्वळ आनंद आणि उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। भक्तिमय वातावरण ही काही दृश्य आपण बघतोय। एकीकडे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा पार पडते, तर दुसरीकडे वारकरी जे आहेत ते सगळे आतुरतेने वाट बघतायत या पालखी सोहळ्याला कधी सुरुवात होते याची वाट बघताना आपल्याला वारकरी बघायला मिळत आहेत। प्रत्येकाला ओढ आहे ती पांडुरंगाच्या भेटीशी आणि ज्या क्षणाची खरं तर आतुरतेने वाट बघितली जाते, वर्षभर या क्षणाची वाट बघितली जाते आणि तो आनंदाचा क्षण आता आलेला आहे। फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला जातो। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत हे सगळे वारकरी आनंद साजरा करतायत, उत्सव साजरा करतायत। अतिशय आनंददायी आणि प्रसन्न खरतरी दृश्य आहेत आणि सगळ्या वयोगटातले भाविक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। प्रत्येक वयोगटातल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्या भेटीसाठी हे सगळे वारकरी आता आतुर झालेले आहेत। यंदाचा 340वा पालखी सोहळा आहे आणि आपण बघतो खरं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, काही ठिकाणी ऊन सुद्धा आहे। वादळ वारा कशाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी हे सगळे लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आपल्याला। या दृश्यांमधून बघायला मिळते ती भक्ती, प्रेम, आनंद आणि शिस्त। तुकाराम महाराजांच्या पालखीचं आता प्रस्थान होतंय, मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडते। खरं तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा वारीतला अतिशय महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी असा भाग आहे आणि त्याची सुरुवात आता आज होते। हे सगळे वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतील आणि जी सगळी दृश्य आहेत आपण बघतोय खरंच डोळ्याची पारणं फेडणारी आपण दृश्य बघतोय। तीन दृश्य, एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देहूमध्ये पूजा सुरू आहे, दुसरीकडे अगदी सगळ्या वयोगटातले आपल्याला वारकरी आपल्याला बघायला मिळत आहेत। वयोवृद्ध असतील किंवा अगदी बालचमू सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। महिला वर्ग तितक्याच संख्येने। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणजे वारीतला खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी हा खरं तर भाग आहे आणि याची सुरुवात आज होते। त्यामुळे आनंद गगनात मावत नाही अशी काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते।
आपण ही 4 वेगवेगळी दृश्य सध्या बघतो, ज्यामध्ये एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करताना दिसत आहेत, त्यांच्या हस्ते पूजा पार पडते. दुसरीकडे वारकरी आपल्याला दिसत आहेत, हातामध्ये टाळ मृदुंग आहे, गळ्यात तुळशीमाळा आहे. अगदी सगळ्या वयोगटातले आपल्याला हे वारकरी दिसत आहेत, छोटे वारकरी सुद्धा काही दिसत आहेत. तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय मंदिराला अतिशय आकर्षक डोळ्याची पारणं फेडणारी सुंदर अशी सजावट केली आहे, फुगडी घातली जाते, आनंद साजरा केला जातोय. खऱ्या अर्थाने आनंद काय असतो, भक्ती काय असते, हे जर चित्र स्वरूपात बघायचं असेल तर आपल्याला ही दृश्य आपल्या साक्षात समोर आहेत. या सगळ्या शब्दांची प्रचिती खरं तर आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळते. महिला पुरुष, अगदी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, हे सगळेजण आपल्याला एकाच भक्तिमय वातावरणात बघायला मिळत आहे. आता ओढ आहे ती फक्त पांडुरंगाच्या भेटीची. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर तो आज आनंदाचा क्षण आलाय. या सोहळ्याची सगळी लगबग खरं तर मागचे अनेक दिवस आपण बघत होतो आणि केव्हा क्षण येणार असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत होतं. मात्र आज हा क्षण आलाय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ती भेटीची ओढ सगळ्यांच्या मनामध्ये आहे. यंदाचा 340वा पालखी सोहळा आणि या विठ्ठलाच्या भेटीसाठी, आपल्या लाडक्या विठ्ठलाला डोळेवरून बघण्यासाठी लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. 4 दृश्य एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करताना दिसत आहेत, त्यांच्या हस्ते पूजा पार पडते. तसंच फुगडी खेळताना सुद्धा आपल्याला अनेक भाविक, सगळे वारकरी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे आणि या वैभवाला आजपासून सुरुवात होते. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे वारकरी एकत्र येतात आणि वर्षभरातून हा सगळा एकदा उत्सव हा कधी येतो याची सगळे वारकरी वाट बघत असतात. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे वारकरी जे ते चालत येत असतात. खरं तरी केवळ वारी नाहीये, यात्रा नाहीये, तर एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्व आहे, जे प्रत्येकाने खरं तर आयुष्यात अनुभवावं अशी ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतो. अतिशय विलोभनीय अशी सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. भगव्या पताका खांद्यावर घेत, गळ्यामध्ये तुळशीमाळा आहे, कपाळावरती टिळा आहे आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत हे सगळे वारकरी पायी चालत आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतील. खरं तर हा सगळा भावनिक क्षण असतो आणि हा प्रत्येकाने जाऊन तिकडे अनुभवला पाहिजे असा क्षण. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्या वयोगटातले वारकरी यामध्ये सहभागी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारीमध्ये सगळे एकसारखे असतात. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, प्रत्येकामध्ये माऊलीचा अंश आहे असं मानून हे सगळे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असतात. स्वतः विठ्ठल ज्या कमरेवर हात ठेवून ज्या आपल्या भक्तांची वाट बघतोय असं सुद्धा म्हटलं जातं आणि याच भेटीसाठी हे सगळे वारकरी सुद्धा तितकेच आतुर असतात. एकूणच वारी जर बघितलं आपण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा असेल, भक्तीचा किंवा अगदी आपल्या एकोप्याचा एक अविस्मरणीय क्षण हा आपल्याला अनुभवायला मिळतोय. प्रत्येकाला ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम म्हणावा लागेल, हा क्षण म्हणावा लागेल. हा केवळ एक धार्मिक प्रवास नाही, तर अगदी आपल्या मनाला शांतता, आनंद आणि चेतना देणारा, हा आध्यात्मिक ऊर्जा देणारा हा अगदी सजीव सोहळा असं म्हटलं तरी हरकत नाही. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. गोविंद, आपण बघतोय आनंद जो आहे तो गगनात मावत नाहीये. जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे विज्ञानवादी संत आणि विद्रोही संत म्हणूनही त्यांची ओळख आहे. अर्थातच या संतांनी विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे त्या काळामध्ये सांगितलं होतं. म्हणजे कोणत्याही जाती भेद नाहीये आणि हाच विचार घेऊन हा संप्रदाय दरवर्षी
म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकते की लाखो जे वारकरी आहेत, सर्वसामान्य शेतकरी आहेत, आता पेरणीचे दिवस आहेत, अनेकांनी पेरणी केलेली आहे आणि ते आता वारीच्या वाटेवर इकडे आलेले आहेत. आपण पेरलं ते उगवणार इतका दृढ विश्वास या सगळ्या शेतकऱ्यांना आहे आणि तो केवळ पांडुरंगांच्या किंवा या वारीमध्ये जो विश्वास मिळतो त्या विश्वासावर ही मंडळी कोणतंही निमंत्रण न देता अमित आणि कोणालाही न सांगता दरवर्षी जी परंपरा आहे ती अखंड परंपरा म्हणजे आबालवृद्ध ज्यांचं वय अगदी 5 वर्षापासून 50, 60 आणि 90च्या एखाद्या वृद्धापर्यंत देखील आपल्याला या वारकरी संप्रदायातल्या दिंड्यांमध्ये हे वारकरी आपल्याला दिसतात. खरं तर हा जो भव्य सोहळा आहे, ऐसा सोहळा स्वर्गी नाही असं या सोहळ्याचं वर्णन केलं जातं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यांनी अनेक अभंगातून अगदी विज्ञानवादी म्हणालोच पण त्याही वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ज्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला त्या काळामध्ये हे देखील त्यांनी सांगितलं होतं की उत्तम धन व्यवहारे म्हणजे तुम्ही धन राखा, सेव्हिंग करा, म्हणजे हे त्यांचे विचार होते. असे संत आपल्या महाराष्ट्रात आहेत, त्यांचे विचार आजही आपल्याला आत्मसात करता येत आहेत आणि या वारीचं हे माध्यम आहे, म्हणजे त्यासाठीचं हे माध्यम आहे की आषाढी वारी जेव्हा जेव्हा निघते त्यानुसार हे जेव्हा संतांच्या अशा दर्शन होतात आपल्याला बघायला मिळतं की दरवर्षी जी ही परंपरा आहे ती अखंड सेवा जी आहे त्या वारीमध्ये देणारे सेवेकरी असतील किंवा जो एकंदरीत शिस्तीचा हा सगळा सोहळा आहे. केवळ वारी ही धार्मिक सोहळा असा नाहीये तर इथे शिस्त आहे, कोणतीही गालबोट लागत नाही. वारी सोहळ्याला लाखो वारकरी जेव्हा असतात आणि केवळ संप्रदायाची शिस्त आहे. आम्ही आता जे आपण दृश्य बघतोय ती खरं तर आपल्या महाराष्ट्रातच नव्हे देशाचं वैभव आहे. अतिशय शिस्तीत आणि अतिशय प्रेमाने सेवाभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. आतापासून सुरू झालेला हा प्रवास पंढरपूर पर्यंत अविरत सुरू राहतो आणि प्रत्येकाची चेहऱ्यावरचा जो भाव आहे, जी ओढ आहे ती पांडुरंगाच्या दर्शनाची असते. खरं तर हा 300-350 वर्षाची परंपरा आहे, अखंड परंपरा आहे आणि ती अविरत सुरू राहावी म्हणून हे दरवर्षीचा सोहळा आपण इथे बघतोय. तर या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या दिंड्या असतील, वेगवेगळे संत असतील, प्रपंचातले वेगवेगळे क्षेत्रातले मान्यवर असतील, हे सगळे आपल्याला बघायलाच मिळतात. मात्र ज्या पद्धतीनं हा सोहळा सगळा आता सुरू झालेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान थोड्या वेळात होईल आणि त्यानंतर खरं तर आजचा जो मुक्काम असतो महाराजांच्या पालखीचा तो इथेच असतो वाड्यामध्ये. ही परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार हा जो सोहळा आहे तो सगळेजण अनुभवतात आणि तोही आपल्या माध्यमातून दरवर्षी न्यूज 18 लोकमत या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण जे आहे ते आपण या सगळ्या ज्या भाविकांना आहे ते दाखवत असतो. अमित अगदी गोविंद, खरं तर शेकडो वर्षांची परंपरा जसं तुम्ही म्हणालात, पण दरवेळेला नव्याने आपल्याला पांडुरंग मिळत असतो, भेटत असतो. यंदाचं काय वैशिष्ट्य दिसतंय? अमित, खरं तर तुम्ही म्हणाल तसं यंदाचं वैशिष्ट्य हेच आहे की कोरोना नंतरचे काही वर्ष खरं तर जे वारी आहे ती अनुभवता येत नव्हती. पावसाने ओढ दिली होती, दुष्काळाचं सावट होतं. मात्र यावर्षी जरा शेतकरी जो आहे तो खऱ्या अर्थाने सुखावलेला आहे आणि जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढते आहे. खरं तर हा सगळा सोहळा अनुभवत असताना शेतकऱ्यांचे जे भाव आहेत, या वारकऱ्यांचे जे भाव आहेत, संप्रदायातील प्रत्येकाचे जे भाव आहेत ते प्रत्येक वळणावर, वारीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जगण्याची शिकवण देत राहतात. वारीचा हा सोहळा त्यासाठी म्हणूनच जगभरात प्रसिद्ध आहे की अनेक दुःख असताना देखील संतांच्या विचार कसे तुम्हाला सुखावतात आणि त्याचं एकंदरीत जर मोठा आपण बघितलं की चित्र बघितलं तर हा वारी सोहळा आहे. आत्ता जे आपण दृश्य बघतोय प्रचंड म्हणजे अनेकांना अनेक संकट असतील, अडचणी असतील, परंतु जेव्हा ते पावल्या खेळतात आता ती जी दृश्य आहे ती दृश्य आहेत की वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा एकदा हरिनामाचा गजर सुरू होतो तेव्हा तहान भूक हे सगळे विसरले जातात. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते सगळे विसरून ते तल्लीन होऊन नाम जो हरिनामाचा गजर आहे तो त्या पद्धतीनं करत असतात आणि हेच या वारीचं वैभव आहे. खरं तर जगाच्या पाठीवरचा हा सोहळा
हे वैभव संपन्न सोहळा यासाठी म्हणूनच आहे की हा सुख सोहळा आहे. इथे कोणी दुःखी दिसत नाही. आपण प्रत्येक वेळा जर बघितलं व अमित की वारीच्या वाटेवरनं जेव्हा जातो तेव्हा अनेक जण वारकऱ्यांच्या सेवेसाठी आतुर झालेले असतात. अनेकांना जाता येत नाही पंढरपूरपर्यंत, मात्र एकमेकांमध्ये माऊली बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आई बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ती वारी देत असते. जगण्याचा प्रत्येक दृष्टिकोन. जसं आपण थोड्या तुकाराम महाराज जेव्हा होते त्यावेळेस दुष्काळाचा सावट होता. तुकाराम महाराज हे सावकार घराण्यातून होते आणि त्यावेळेस त्यांच्या घरी अनेकांची ज्या जमिनी होत्या त्याचे कागदपत्र गहाण ठेवल्या गेली होते. आता हे काय आपण कुणी उदाहरण सांगितलं म्हणून नाहीये, तर हे घडलेलं आहे प्रत्यक्षात. तर त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्या सगळ्यांची जी कर्जाची कागदपत्र होती ती इंद्रायणीत उडवून टाकली. त्यामुळं असा उदारवादी संत जो आहे तो या संप्रदायातला आहे. सर्वसामान्यांसाठी त्याहूनही त्या काळामध्ये सर्वसामान्यांना जी धार्मिक दारं होती ती बंद होती. सगळ्यांनाच या अध्यात्म क्षेत्रात अधिकार नव्हता. मात्र तो अधिकार देण्याचं काम, सगळ्यात महत्वाचं काम जे केलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्याचबरोबर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. महिलांचा सगळ्यात जास्त समावेश, सहभाग जो आहे तो या संप्रदायात दिसतो. हे या वारी सोहळ्याचा अत्यंत गाभा आणि अत्यंत महत्वाचं काम म्हणावं लागेल की संप्रदायामध्ये महिलांचा जो सहभाग आहे किंवा जे महत्व आहे ते केवळ पायाचं नाही तर ते पताका अशा स्वरूपाचं आहे. आणि त्यामुळंच या सगळ्या सोहळ्यामध्ये आपल्याला महिलांचं जे प्रमाण आहे, ज्या ग्रामस्थ महिला आहेत, ग्रामीण भागातल्या खास महिला आहेत, त्या देखील आपल्याला या सगळ्या वारी सोहळ्यामध्ये बघायला मिळतात. अर्थातच त्यांचा भाव अतिशय साधा आहे. बरं, त्याहूनही अधिक आम्ही सांगायचं जर झालं तर या वारकरी संप्रदायाचा जो देव आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, तो अतिशय भोळा आणि अतिशय म्हणजे त्याला कोणतीही असं मोठं नैवेद्य किंवा मोठ्या कर्मकांडाच्या ज्या मोठमोठ्या गोष्टी असतात असं नाहीये. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशा पद्धतीने या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत. जनाबाईच्या ओव्या आपल्याला माहिती आहेत. आणि त्यामुळेच वारी संप्रदायामध्ये जर आणखी काय महत्वाचं बघायचं तर या संप्रदायातला किंवा या आषाढी वारी सोहळ्यामध्ये महिलांचा समावेश तो अत्यंत मोठ्या प्रमाणात असतो.